जय हिंद सगळ्यांना. तर काल पोलीस स्टेशनमध्ये एक केस आली होती आणि मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावी, कारण काहीतरी मुली यातून शिकल्या तर खरंच खूप मला आनंद होईल. मुलींनो, काल 18 वर्ष पण पूर्ण झालेली नव्हती ती मुलगी एका मुलासोबत पळून गेली होती. वडिलांनी तक्रार केली आणि पोलिसांनी तिला 24 तासाच्या आत पोलीस स्टेशनमध्ये हजर केली. त्याच्यानंतर आईवडील आले, तिच्या हातापाया पडत होते, हंबरडा फोडला, रडत होते, कितीतरी विनंत्या केल्या, पण त्या मुलीला पाजर फुटला नाही. उलट ती इतक्या तिरस्कार नजरेने आईकडे बघत होती आणि हात झिटकरत होती. ते बघून तर माझं काळीच फाटलंच. काय चूक होती त्या आईची, जिने 9 महिने पोटात ठेवलं, हाताच्या फोडासारखं जपलं 18 वर्ष, आणि 1 वर्षापूर्वी तिला जर एखादा मुलगा भेटला, आवडला, तर ती त्याचीच झाली. आईवडिलाचं प्रेम विसरली. 18 वर्ष जे केलं बापाने तिच्यासाठी ते सगळं विसरली. इतके पण परतफेड करायची नसती उपकाराची. आईने जर जन्मच दिला नसता त्या मुलीला तर आज ते दिवस तरी तिला कुठून बघायला भेटले असते. आणि इतकं जाऊ द्या, मी तिला सांभाळून इतकं समजावून सांगितलं. म्हटलं, बाई, तुझ्यासारखीच मला पण मुलगी आहे, माझी पण मुलगी 12वीलाच आहे. इतकं समजावून सांगितलं मी तिला. नको म्हणलं असं काही करू. तुझं खरंच चांगलं जर आईवडिलांनी ठरवलं तर तिथेच कर. असं जर एखाद्या मुलाबरोबर पळून गेली आणि उद्या काय झालं, जर तुझ्यामुळे त्या मुलाचा जर जीव गेला, कारण आता पाहताय तुम्ही सध्या व्हिडिओ कसले यायला लागलेत. जर असे पळून गेले तर मुलीच्या घरचे मुलाला मारून टाकतायत. काही होतं आजकाल, आणि अशा घटना फक्त मुलीमुळेच घडतात. यांना काय भूत डोक्यात शिरले काय माहिती. लव्ह मॅरेज. अगं मुलींनो, लग्न झाल्यावर सुद्धा नवरा प्रेमच करतो, एवढं लक्षात ठेवा. लव्ह मॅरेज वगैरे काही याच्यात काहीच नसतं. फक्त वाटोळं होतं. आईबापांची इज्जत जाते ते तर वेगळीच. परत त्या बापाला गावात फिरताना लोक काय बोलतायत, काय नाव ठेवत आहेत हे फक्त त्यालाच माहिती. आणि तो झुरून एक दिवशी आत्महत्यासुद्धा करतो, एवढं लक्षात ठेवा. जन्म दिला आईबापांनी, त्यांचे उपकार असे फेडू नका. खरंच खूप वेदना सहन करावं लागतात जेव्हा तुमचा जन्म होतो, तेव्हा तुम्ही कुठं जन्मतात. आईसाठी तरी निदान अशी काही वागू नका. खरंच माझं इतकं काळीच फाटलं, अक्षरशः मी सुद्धा रडले त्या आईसोबत. पण त्या मुलीला काहीच फरक पडला नाही. शेवटी तिने निर्णय घेतलाच की मी त्याच मुलासोबत जाणार. अवघड असतं मुलीचा जन्म घेणं आणि मुलीला सांभाळणं. मुलींनो, नका इतके वाईट वागू. तुम्हाला याच्यातून फक्त आणि फक्त तिरस्कारच भेटतो. परत आईवडिलांचे दारसुद्धा तुम्हाला बघायला भेटत नाही, इतकं झालं तर. आणि शेवटी ते आईबाप तिच्या पाया पडले, पण ती नाही तयार झाली. शेवटी म्हणाले की तुझा आणि आमचा संबंध संपला, आतापासून तू आम्हाला मिलीस. त्या बापाने अक्षरशः फोटो काढून घेतला त्या मुलीचा आणि म्हणाला की मी भिंतीला लावणार आणि त्याच्यावर हात चढवणार. मग तर माझं इतकं काळीज फाटलं ना, ते दृश्यच बघण्यासारखंच नव्हतं. पण अशा खूप केसेस येतात पोलीस स्टेशनमध्ये आणि यातून काहीतरी शिकतान म्हणून हा व्हिडिओ टाकते. यातून माझा काहीच म्हणजे चुकला असेल तर मला क्षमा करा. आणि ज्यांना काही चांगलं बोलायचं असेल तर नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये बोला. एवढंच बोलेन की असं काहीतरी वागू नका मुलींनो. आईवडिलांची इज्जत राखा आणि त्यांनी जे प्रेम केलं आहे ते तरी लक्षात राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.